Well, good morning, all of you. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation Education Department Online Education Marathi Medium Standard Ninth Subject English. Myself is Rising Vasave from Andheri Daudbag School. CNO Smith Mita Nita Thakre Madam and all officers, teachers and all my dear students की आपण असे म्हणतो की माझा भारत देश महान आहे, मेरा भारत महान है, असं आपण स्टेटमेंट बोलतो, गर्वाने बोलतो. तर काहीतरी आहे भारतामध्ये, विशेषता आहे म्हणून आपण हे स्टेटमेंट बोलत असतो. बघा, वी सेज इंडिया इज ग्रेट, बेस्ट. वाय सेज, का म्हणतोस आपण? बिकॉज different caste categories and religions people living together very happy. या देशामध्ये अनेक जाती धर्माचे पंथाचे जमातीचे लोक एकत्र गुण्या गोविंदाने राहत आहेत आणि बहुभाषिक लोक सुद्धा इथे राहतात. अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या देशामध्ये वास्तव्य करून राहत आहेत. त्यामुळे आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि दे आर प्रेझर्व देअर कल्चर अँड आर्ट्स. आणि त्या लोकांनी त्यांची संस्कृती आणि कला जपून ठेवलेली आहे. ही त्याची आयडेंटिटी आहे, त्या लोकांची आयडेंटिटी आहे, हीच त्या लोकांची ओळख आहे. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न वन ऑफ द बेस्ट आर्ट. नेम ऑफ द आर्ट इज गोंड आर्ट. गोंड आर्ट ही एक आदिवासींची कला आहे, आदिवासी लोकांची ही एक गोंड आर्ट आज आपण अभ्यासणार आहोत. व्हेरी इंटरेस्टिंग आहे त्या लोकांची कला. कलेबद्दल बोलायचं झालं तर गोंड इज अ ट्रायबल आर्ट. ऍक्च्युली गोंड ही एक आदिवासींची लोककला आहे, डेव्हलप बाय गोंड कम्युनिटी. आणि ही गोंड लोकांनीच डेव्हलप केलेली आणि जतन करून ठेवलेली आहे. खास त्या लोकांकडेच ही कला आजही आपल्याला बघायला मिळणार आहे. गोंड आर्ट स्प्रेड मेनली इन सेंट्रल इंडिया. आणि ही जी कला आहे, ही गोंड आर्ट मध्य भारतामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मध्य भारतामध्ये जे काही राज्य आहेत त्या भारतामध्ये ही कला आपल्याला दिसणार आहे. रूट ऑफ दिस आर्ट इज कम फ्रॉम एव्हरीडे वर्क ऑफ वुमेन. ह्या दैनंदिन कामाधामामध्ये महिलांच्या कामाधामांमधून ही कला एक सहजतेने जोपासली जात आहेत. दे यूज नॅचरल कलर्स. दे युजेस नॅचरल कलर्स. याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर वापरलेले नाहीत, तर हे नॅचरल कलर वापरले. नैसर्गिक पद्धतीने ही कला, गोंड कला ही जोपासून ठेवलेली आहे, डेव्हलप केलेली आहे आणि जोपासून ठेवलेली आहे. ऑब्झर्व द पिक्चर्स. काही नमुने मी तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. शो द गोंड आर्ट. किती सुंदर आहेत, किती अतिशय सुंदर, आपल्याला मन मोहून घेणारी ही कला. हे चित्र ऑब्झर्व करा की बघा, गोंड कला किती सुंदर आहेत. नॅचरल थिंग्स वरती असं बोललं जातं की या गोंड लोकांचं किंवा आदिवासींची जे नाड आहे ती निसर्गाची आहे. त्यामुळे निसर्गातल्या ज्या काही झाडे, पशु अतिशय सुंदररित्या रेखाटलेले आहेत. बघा, गोंड पेंटिंग्स आर ए फॉर्म ऑफ पेंटिंग from folk and tribal art that is practiced by one of the largest tribes in India. ही कसं प्रॅक्टिस करून ही एक डेव्हलप केलेली ही कला आहे, लोककला आहे. विथ whom it is shares its name. म्हणूनच या कलेला एक गोंड पेंटिंग्स असं नाव देण्यात आलेले आहे. कन्सिडर्ड टू बी फ्रॉम predominantly from Madhya Pradesh. It is also quite common in Andhra Pradesh, Maharashtra, Chhattisgarh and Orissa state मध्ये ही कला आपल्याला दिसते आहे, प्रदर्शित होते. बघा, ही कलेमध्ये अनेक नमुने आपल्या समोर मांडलेले.
सम ऑफ द डिफिकल्ट वर्ड्स, काही शब्दार्थ प्रेझर्व म्हणजे जतन करून ठेवणे. मिथॉलॉजी पौराणिक कथा आहेत. इनहॅबिटंट रहिवासी, इन्व्हॉल्व समावेश करून घेणे. इनरिचमेंट समृद्ध करणे. आता नाऊ सी द डिटेल्स ऑफ दिस गोंड आर्ट. आता गोंड आर्ट आपण अभ्यासणार आहोत. बघा, गोंड आर्ट इज ए ट्रायबल आर्ट. मी सुरुवातीलाच बोललो हे एक ट्रायबल आर्ट आहेत, की एकूण जवळपास 47 जमाती आहेत देशामध्ये. 47 आदिवासींच्या जमाती आहेत. त्यांच्यापैकी गोंड ही एकमेव जमात आहे. या गोंड जमातीने ही कला डेव्हलप केलेली आहे, विकसित केलेली आहे आणि ती जतन करून ठेवलेली आहेत. या अनेक लोककलांमधून, अनेक कला कौशल्यामधून ही गोंड कला ही विकसित केलेली आहेत. It has been developed and preserved by the Gond tribal people residing largely in the Madhya Pradesh, Maharashtra, Telangana, Andhra Pradesh and Odisha state of India. या बघा, ही गोंड आर्ट आहे, ही ट्रायबल आर्ट आहे. ही गोंड कला ही एक आदिवासींची कला आहे. इट हॅज बीन डेव्हलप्ड बाय गोंड कम्युनिटी. या गोंड कम्युनिटीने ही डेव्हलप केलेली आहेत, ही विकसित करून ठेवलेली कला आहेत. आज आपल्याला ती बघायला मिळते. हे केवळ या गोंड कम्युनिटीने ही डेव्हलप करून, जतन करून ठेवलेली कला आहे. प्रेझर्व्ड बाय द गोंड ट्रायबल पीपल रेसाइडिंग लार्जली इन द मध्य प्रदेश. आणि हे जे लोक आहेत हे कुठे बघायला मिळणार? MP, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे. मध्य प्रदेशामध्ये काही अलीराजपूर जो जिल्हा आहे, झाबुआ, हे जे काही जिल्हे आहेत हे खास म्हणजे या लोकांचे आहेत, या आदिवासी जमातीचे, आदिवासी लोकांचे जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये ही कला आपल्याला प्रदर्शित होत असते, की दर वर्षी 14 आणि 15 जानेवारीला या कलेंचं प्रदर्शन होत असते, कला कौशल्यांचं प्रदर्शन केलं जात असते. की जे काही आदिवासी एक परिषद भरवली जात असते, या परिषदेमध्ये या कलेंचे प्रदर्शन केले जात असते. की ओडिसा, बिहार या स्टेट मध्ये ही कला डेव्हलप झालेली आहेत. या कलांचे जतन करून ठेवलेले आहेत फ्रॉम देअर ट्रॅडिशनल टेल्स अँड मिथॉलॉजी. आणि आपल्याला असे म्हणता येईल की या लोकांचं जे पारंपरिक जर गोष्टी बघितल्या, कथा बघितल्या, जुन्या पौराणिक जर कथा अभ्यासल्या, तर आपल्याला असे लक्षात येईल की वी लर्न दॅट they have lived in India for thousands of years even before the other inhabitants came here. Inhabitants म्हणजे रहिवासी. आता इथे मुद्दा असा आलेला आहे की इनहॅबिटंट्स म्हणजे तो मूळ रहिवासी आहे, या देशाचा सुरुवातीचा प्रथम रहिवासी आहे. की अदर लोक येण्यापूर्वी या लोकांचे वास्तव्य इथे होते. They have lived in India for thousands of years ago. म्हणजे हजारो वर्षापूर्वी हे लोक इथे राहत होते आणि त्यांनी ती कला, गोंड कला ही जोपासून ठेवलेली आहे. आज सुप्रीम कोर्ट मध्ये सुद्धा या लोकांनी क्लेम केलेला आहे की आम्ही या देशाचे प्रथम रहिवासी आहोत, सुरुवातीला आम्ही या देशामध्ये वास्तव्याला होतो, असं सुप्रीम कोर्ट मध्ये सुद्धा या लोकांनी क्लेम केलेला आहे. म्हणून ते इनहॅबिटंट, वी आर इनहॅबिटंट ऑफ दिस कंट्री, या देशाचे मूळ रहिवासी म्हणून ते पुढे येणार आहेत. द गोंडी लँग्वेज इज अ सिमिलर टू तेलुगू, ए द्रविडियन लँग्वेज. आणि त्यांची जी लँग्वेज आहेत ही गोंडी लँग्वेज इज अ सिमिलर टू तेलुगू अँड द्रविडियन लँग्वेज. ही तेलुगू जी लँग्वेज आहे, तेलुगू सेम ॲज तेलुगू अँड द्रविडियन लँग्वेज, त्यांची स्वतंत्र अशी लँग्वेज आहे, स्वतंत्र भाषा आहेत. दे आर सम फीचर्स इज इक्वल ॲज तेलुगू अँड द्रविडियन लँग्वेज. आणि काही जे फीचर्स आहेत या लँग्वेजचे, त्यांच्या भाषेचे, ते हे द्रविडियन लँग्वेज सारखे आहेत.
आणि तेलुगू लँग्वेज सारखे सेम आहे. गोंड हॅज स्प्रेड मेनली इन सेंट्रल इंडिया. आणि ही सेंट्रल इंडिया या सेंट्रल मेनली इन सेंट्रल इंडिया, मध्य भारतामध्ये ही कला आपल्याला बघायला मिळणार आहेत. जर महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर नागपूर साईडला, महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये जो एक पहिले नागपूर साईडला एक गोंड नावाचा जो राजा होता, त्या राजांचे वंशज म्हणा किंवा त्या राजांपासूनच ही गोंड ही जमात पुढे आलेली आहे. गोंडवाना भूमी आपण भूगोलामध्ये अभ्यास करत होतो की त्यांची एक स्पेशल स्वतंत्र अशी भूमी सुद्धा होती की तिला गोंडवाना भूमी नाव दिलं जात होतं. म्हणजेच या लोकांनी, हे जे लोक आहेत, हे गोंड आर्ट स्प्रेड मुख्यत्वे करून हे सेंट्रल इंडियामध्ये आहे. तरी ओरिजिनली people used to draw pictures on the earthen walls of their houses. आणि गोंड आर्ट हॅज स्प्रेड मेनली सेंट्रल इंडियामध्ये ती आहे. आणि ओरिजिनेट या कलेचा जो उगम झालेला आहे, या कलेची जी सुरुवात झालेली आहे, उगमस्थान जे आहे ते इथल्या महिलांकडे आहेत. महिलांच्या अंतर्मनामधून हे चित्र साकारले गेलेले आहे की ओरिजिनली पीपल यूज टू ड्रा पिक्चर्स ऑन द अर्थन वॉल्स ऑफ देअर हाऊसेस. आणि ते त्यांच्या घरांच्या भिंतीवरती, त्या लोकांची जी घरं आहेत, ही घरं मातीची, कुळाची भिंती असलेली ही घरं असतात. त्यामुळे या लोकांच्या घरावर शेण माती लावल्यानंतर ते एक सरफेस पृष्ठभाग असं तयार करतात आणि त्याच्यावरती अतिशय सुंदररित्या डिझाईन काढतात आणि छान प्रकारे ते कलर फिलअप करत असतात. त्याच्यामुळे त्यांनी काढलेली हे जे चित्र आहे ते अतिशय आपल्याला उठावदार दिसतात. बघा, मोस्ट फोक आर्ट्स इन्व्हॉल्व नॅचरल टेक्निक्स ऑफ प्रिपेरिंग कलर्स अँड यूज ऑफ सेव्हरल मीडियम्स. आणि मोस्ट फोक आर्ट्स इन्व्हॉल्व, ही जी लोककला आहेत, हे लोककला कौशल्य आहे, हे आज इन्व्हॉल्व नॅचरल टेक्निक्स वापरलेले आहेत ऑफ प्रिपेरिंग कलर्स अँड यूज द सेव्हरल मीडियम्स. अनेक माध्यमाने, नॅचरल पद्धतीने, नॅचरल कलर वापरून हे चित्र भिंतीवरती, दारावरती काढलेले सुंदर चित्र असतात. दे आर ट्रान्सफर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इन द स्मूथली फ्लोईंग प्रोसेस. ही जी कला आहे, हे कला कौशल्य आहे, हे कला कौशल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे ट्रान्सफर झालेले आहे. वन जनरेशन टू अनदर जनरेशन, ट्रान्सफर स्मूथली फ्लोविंग प्रोसेस. स्मूथली म्हणजे काय, सहजतेने येणारी ही एक प्रक्रिया आहे, सहजतेने येणारी ही प्रोसेस आहे. गोंड आर्ट इज नो एक्सेप्शन टू दिस. याला गोंड आर्ट सुद्धा अपवाद नाही. गोंड आर्ट ऑल्सो स्मूथली प्रोसेस, ही सुद्धा एक स्मूथपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेली ही आपण त्याला वारसा बोलू, लेगसी, ही कला आहे. गोंड आर्ट इज नो एक्सेप्शन टू दिस. ए हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर्स क्रिएट ए प्लीझंट ॲटमॉस्फिअर. त्याच्यामुळे काय होतं की प्लीझंट ॲटमॉस्फिअर, हे घराच्या भिंतीवरती, दारावरती हे चित्र रेखाटल्यानंतर, डेकोरेटेड केल्यानंतर ब्युटिफुल जे पिक्चर्स आहेत ते एक घरामध्ये प्लीझंट ॲटमॉस्फिअर, एक छानसं समाधानाचं, प्लीझंट म्हणजे आनंददायी वातावरण आपल्या घरामध्ये तयार करत असतो. ऑल्सो आर्ट इज ए मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रेझर्विंग व्हॉट इज सीन. आणि ऍक्च्युली कला म्हणजेच की आपण जे पाहतो, आपण जे बघतो, आपण जे अभ्यासतो, ते जतन करून ठेवण्याचा एक मार्ग आहे. आणि तो या लोकांनी तो जतन करून ठेवलेले आहे आणि त्याला विकसित केलेले आहे, या कलेला विकसित केलेले आहे. इन फोक आर्ट्स, इन द सेकंड स्टांजा, इन फोक आर्ट्स यू युअरसेल्फ, सेकंड पॅराग्राफ मध्ये काय बोललेलं आहे की इन फोक आर्ट्स यू युअरसेल्फ प्रिपेअर द कॅनव्हास. आणि
कॅनव्हास जो आहे, जिथे चित्र रेखाटायचं आहे, चित्र काढायचं आहे, ड्रॉ ए पिक्चर करायचं आहे आपल्याला, त्या ठिकाणचा जो सरफेस भाग आहे ते स्वतः क्रिएट करतात, ते स्वतः तयार करत असतात बघा. इन folk arts यू युअर सेल्फ प्रिपेअर द कॅनव्हास, म्हणजे जो पृष्ठभाग आहे ते स्वतः तयार करत असतात. आपण तर रेडीमेड जे याच्या पेपरवरती आपण पिक्चर ड्रॉ करत असतो, चित्र काढत असतो, बट दे ऑन सेल्फ क्रिएट अ सरफेस कॅनव्हास, ते स्वतः कॅनव्हास तयार करत असतात, पृष्ठभाग तयार करत असतात. द सरफेस ऑन विच टू ड्रॉ इन द कलर्स विथ विच यू ड्रॉ, आणि जे काय चित्र रेखाटायचं आहे त्याच्यासाठी ते लोक हे सरफेस लेवल तयार करत असतात, सरफेस भाग तयार करत असतात. दॅट इज वाय क्रिएटिंग folk art इज व्हेरी इनरिचिंग एक्सपिरियन्स. म्हणूनच इनरिचिंग एक्सपिरियन्स, समृद्ध करणारा अनुभव असे त्याला म्हटलेलं आहे. या आर्टला, या कलेला एक समृद्ध करणारा अनुभव असे का म्हटलेले आहे, की ते स्वतः सरफेस भाग तयार करत असतात आणि त्याच्यावरती चित्र ड्रा करत असतात, चित्र रेखाटत असतात. म्हणून रिचिंग एक्सपिरियन्स आहे, समृद्ध करणारा अनुभव आहे. दिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम, आणि दिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम, आणि त्यांचा जो हा रिचनेस आहे, रिचनेस म्हणजे एक ते चित्र एकदम समृद्ध आपल्याला वाटतं, अट्रॅक्टिव्ह वाटतं आपल्याला, आणि रिचनेस वाटतं, त्याच्यामध्ये काहीतरी अशा श्रीमंतपणा वाटतो की महानता वाटते त्या चित्रांमध्ये. तर रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम, आणि त्यांच्या मीडियम वरती ते रिफ्लेक्ट होत असतं. इन द डेज ऑफ पास्ट, several things in natural such as soils of different shades, the juice of plants, leaves, tree bark, flowers, fruits, and even things like coal and cow dung were used to prepare colors. They are close to nature. Goan people are connected to the nature. या निसर्गाची कनेक्टेड आहे, त्यांचं अतूट नातं आहे निसर्गाबरोबर. म्हणून दे युजेस नॅचरल कलर्स इन देअर पिक्चर, ते त्यांच्या पिक्चर्स मध्ये हे नॅचरल कलर त्याने वापरलेले आहे, इकडून तिकडून कुठे मार्केट मधून आणलेले कलर नाहीस. दे ऑन सेल्फ क्रिएट, त्यांनी स्वतः तयार केलेले कलर, ते पण निसर्गात उपलब्ध असलेल्या सर्व ज्या काही हे आहेत, वनस्पती, प्राणी, यांच्यापासून त्यांनी कलर तयार केलेले आहेत, त्या कलरचा त्याने वापर केला आहे. बघा, इन द डेज ऑफ पास्ट, पूर्वीच्या काळी, सेव्हरल थिंग्स इन द नेचर सच ॲज सॉइल्स ऑफ डिफरंट शेड्स, आणि डिफरंट शेड्स, सॉइल्स, मातीच्या सुद्धा कलर, 2-3 प्रकारची मातीचे जे कलर आहे, तपकिरी, काळी मृदा, रेगरू, या मातींपासून सुद्धा या लोकांनी कलर क्रिएट केलेले आहेत, कलर तयार केलेले आहेत. द ज्यूस ऑफ प्लांट्स, काही जे रोपटे, काही जे वनस्पती आहे, त्या वनस्पतींपासून सुद्धा कलर तयार केलेले आहेत. लिव्स, झाडांची पानं, फुलं, या सगळ्यांचा मिळून त्यांनी अर्क तयार केलेला आहे, कलर तयार केलेला आहे, आणि तो कलर त्याने, त्यामुळे तो अतिशय सुंदर वाटतो तो कलर. त्यामुळे फ्रुट्स अँड इव्हन थिंग्स लाईक कॉल अँड काऊ डंग, आणि त्यांनी या कोळशाचा सुद्धा त्यांनी कलर तयार केलेला आहे. कोळसा आणि जे गाईचे शेण आहे, या शेणापासून सुद्धा कलर क्रिएट केलेले आहेत, कलर तयार केलेले आहेत. वेअर यूज टू प्रिपेअर कलर्स, आणि हेच कलर त्यांनी त्यांच्या पिक्चरसाठी वापरलेले, त्यांच्या चित्रासाठी रेखाटलेले आहेत, चित्रामध्ये फिलअप केलेले आहेत. त्यामुळे हे एकदम सुंदररित्या ते आपल्याला मन मोहून टाकणारे चित्र असतात. आणि द डिफरंट कलर्स, व्हेरियस टेक्स्चर्स अँड पॅटर्न्स वेर युज्ड इयर आफ्टर इयर,
आणि वर्षानुवर्षे की वर्षानुवर्षे त्यांच्यामध्ये अधिक डेव्हलपमेंट होत गेली, अधिक प्रोग्रेस होत गेली त्यांच्या या पिक्चर्स ड्रॉ करण्यामध्ये, चित्र काढण्यामध्ये. डिफरंट कलर्स, वेगवेगळे कलर्स, वेरियस टेक्स्चर्स, त्यांचे जे पोत आहेत, पॅटर्न आहेत, ते अनेक प्रकारचे पॅटर्न त्यांनी यूज केलेले आहेत. बट कोणत्याही प्रकारचं पॅटर्न जरी यूज केला तरी त्यांचे चित्र हे अतिशय सुंदरच दिसत आहे, अतिशय ब्युटिफुल चित्र, पिक्चर्स आपल्या समोर दिसत आहेत. बघा, वेन वी सी दिस पिक्चर्स, आपण हे पिक्चर बघितल्यावरती, बघा तुम्ही, जस्ट ऑब्झर्व इट, व्हॉट डू यू फील, तुम्हाला काय वाटतं ते बघा. वेन वी सी दिस पिक्चर्स, आपण ज्या वेळेस पिक्चर निरीक्षण करतो, ऑब्झर्व करतो, वी रियलाइज दॅट ए पिक्चर ड्रॉ this way or the other can look equally beautiful. जरी अनेक वेगवेगळ्या माध्यम जरी वापरले, अनेक मीडियम जरी यूज केले, अनेक माध्यमातून जरी हे चित्र रेखाटलं तरी सुद्धा ते सुंदरच दिसत होते आणि सुंदर दिसत आहे. व्हॉट डीप थॉट दिस आर्ट कन्वेज अँड सो इझिली. आणि या चित्रांमधून आपल्याला असं प्रकर्षास येतं, असं अनुभवास येतं, व्हॉट डीप थॉट. कोणतेही पिक्चर, कोणतेही चित्र काहीतरी बोध घेण्यासाठी असते बघा. त्याच्यातून आपल्याला बोध घेता येतं. एक गहन विचार या चित्रातून मांडलेला आहे. या गहन विचार या चित्रातनं मांडलेला आहेस की एंड सो इझिली, तो पण सहजतेने, सहजरित्या हा गहन विचार या चित्रातनं आपल्याला दिसतो, लक्षात येत असतो. आणि पुढचा पॅरेग्राफ बघा. इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट, इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट, ही गोंडची त्यांची जी स्टाईल ऑफ आर्ट्स आहेत, त्यांची जी पद्धत आहेत की आर्ट करण्याची, ही जी कला आहेत, या कलेची एक पद्धत आहे. वी सी दॅट द आउटलाइन्स may vary little from artist to artist, but the designs that fill it make the all pictures look lively and attractive. बघा, ही जरी त्यांची जी मेथड ऑफ आर्ट, ही त्यांची जी ड्रॉइंग करण्याची जी मेथड आहे, ही जरी आर्टिस्ट टू आर्टिस्ट चेंज होत असेल, one artist to another artist, it will be change. ते चेंज होतं आर्टिस्ट टू आर्टिस्ट. पद्धत जरी चेंज झाली, बदलली, तरी सुद्धा ऑल पिक्चर्स लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. हे खूप महत्वाचे शब्द आहेत. जिवंतपणा त्यांच्या चित्रामधून आपल्याला बघायला मिळतोस आणि अट्रॅक्टिव्हनेस असतो, आकर्षिले जातात सहजतेने. कोणताही बघितल्या क्षणी प्रत्येक माणसाला अट्रॅक्शन नक्कीच वाटते या चित्रांबद्दल, कारण त्यांच्यामध्ये जिवंतपणा आहे आणि गहन विचार त्या चित्रातून मांडलेला आहे. द डिझायर्स इन्क्लूड सिंपल टेक्स्चर्स अचीव युजिंग डॉट्स, स्ट्रेट लाईन्स, डॉटेड लाईन्स, कर्वी शेप्स अँड सर्कल्स. याच्यातून द ऑल पिक्चर्स लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. संपूर्ण जे चित्र आहे, कलर फिलअप केल्यानंतर, कलर भरल्यानंतर हे संपूर्ण चित्र जिवंतपणा आपल्याला देऊन जात असतं. द डिझाईन्स इन्क्लूड सिंपल टेक्स्चर्स अचीव युजिंग डॉट्स. आणि त्यांनी ही जी डिझाईन काढलेली आहे, त्यांनी काय कोणकोणत्या गोष्टी वापरलेल्या आहेत की डॉट्स वापरलेले आहेत, स्ट्रेट लाईन वापरलेले आहेत, डॉटेड लाईन्स वापरलेले आहेत आणि कर्वी शेप्स त्याने गोलाकार असे आकार त्यांनी या ठिकाणी वापरलेले आहेत. इन सर्कल्स, काही वर्तुळे. स्पेशली अटेन्शन, ही सर्व प्रकारची जी त्यांची ही जी मेथड आहे, मेथड ऑफ दिस आर्ट, ही त्यांची मेथड आहे. डॉट्स यूज करणे, स्ट्रेट लाईन वापरणे, त्यानंतर डॉटेड लाईन वापरणे, कर्वी शेप्स वापरणे, सर्कल वापरून ही चित्र तयार केलेली आहे. परंतु
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पेशली अटेन्शन इज गिवन टू द चॉईस ऑफ व्हेरियस कलर्स सो दॅट द टोटल इफेक्ट इज अमेझिंग अँड ब्युटिफुल. परंतु कलर चॉईस करणे सर्वात महत्वाचं आहे. एखादं पिक्चर रेखाटताना, एखादं सुंदर चित्र रेखाटताना त्याचे कलर फिल करणे खूप महत्वाचे असते. त्या लोकांचं विशेष लक्ष होतं ते कलर अँड कॉम्बिनेशन वरती. कलर अँड कॉम्बिनेशन शुड बी अट्रॅक्टिव्ह. तो अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे, त्याच्यामध्ये लाईव्हनेस आला पाहिजे, उठावदार दिसलं पाहिजे आपलं चित्र. म्हणून ते लोक त्यांच्या हे कलर फील साठी, कलर चॉईस साठी खूप ट्राय करत असतात, खूप प्रयत्न करत असतात. कलर चॉईस वरती त्यांचं विशेष लक्ष असतं. त्यामुळे या संपूर्ण चित्राचा जो इफेक्ट आहे, तो संपूर्ण चित्राचा जो इफेक्ट हा खूप अमेझिंग अँड ब्युटिफुल दिसत असतो आणि मोहक आणि अट्रॅक्टिव्ह सुंदर वाटत असतो. त्यामुळे टोटल पिक्चर आपल्याला. लास्ट पॅरेग्राफ. इन टुडेज एज ऑफ कॉमर्शियलायझेशन मेनी मेन हॅव टेकन अप गोंड आर्ट. आज तुम्हाला माहितीच आहे टुडेज एज इज कॉमर्शियलायझेशन, एक व्यापारीकरण आहे, ग्लोबलायझेशन आहे, एक टेक्निकल एज आहे, टेक्निकल युग आहे. आजच्या या टेक्निकल युगामुळे, ग्लोबलायझेशनमुळे, जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग एका पॉइंट वरती आलेलं आहे, एका केंद्रबिंदूवरती आलेलं आहे. संपूर्ण जग हे एकत्र आलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की वी कॅन गो फॉरेनर पीपल कम इन अवर कंट्रीज, की फॉरेनर पीपल आपल्या देशामध्ये येऊन व्यापार करू शकतात. आपण तिथे जाऊन व्यापार करू शकतो. तिथे गेल्यानंतर त्या लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमान, त्यांची लँग्वेज, त्यांच्या ज्या काही कला कौशल्य आपण शिकत असतो. तसंच या आज ग्लोबलायझेशनमुळे काय झालेलं आहे, कॉमर्शियलायझेशनमुळे काय झालेलं आहे की ही जी गोंड कला आहे, ही गोंड कला बरेच लोक शिकलेले आहेत आता, की व्यापारीकरणामुळे की त्या मध्य प्रदेशमध्ये येतात, महाराष्ट्रामध्ये येतात, त्यानंतर ओडिसा, बिहार या स्टेटमध्ये सुद्धा ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर कंट्रीज मधले जे लोक आहेत ते इकडून तिकडे, तिकडून इकडे असं त्यांचं ट्रान्सफर होत असतं, स्थानांतरण होत असतं. त्याच्यामुळे ती जो गोंड आर्ट आहे, ही गोंड आर्ट बऱ्याच लोकांनी आता आत्मसात केलेली आहे, अवगत झालेली आहे. बट द रूट्स ऑफ folk arts probably live in women's daily chores like cleaning and decorating the houses, dealing with the natural colors in the course of cooking and in their leisure time activities. परंतु जरी या लोकांनी ही कला आत्मसात केली असेल तरी सुद्धा या कलेची जी मुळं आहेत, या कलेची पायमुळे आहेत, ही त्या लोकांमध्ये असणार आहेत, गोंड जमातीमध्येच आपल्याला बघायला मिळणार आहेत. खास विशेष म्हणजे तिथली त्यांच्या त्या महिलांकडेही कला जास्त मोठ्या प्रमाणावरती विकसित झालेल्या आपल्याला दिसणार आहेत. ह्या महिलांनी विकसित केलेल्या हा कला आहे. इन वुमेन्स डेली चार्स म्हणजे त्यांच्या दैनंदिन कामाधामांमध्ये, दैनंदिन रोजच्या कामांमधून ही कला सहजतेने प्रदर्शित होत असते. लाईक क्लिनिंग, साफसफाई, साफसफाई, डेकोरेटिंग द हाऊसेस, घराची सजावट करताना, स्वच्छता करताना, साफसफाई करताना, डिलिंग विथ नॅचरल कलर्स इन द कोर्स ऑफ कुकिंग इन द देअर लेजर टाइम ऍक्टिव्हिटीज. आणि त्यांचा लेजर टाइम म्हणजे फुरसतीच्या वेळेची ही ऍक्टिव्हिटीज होऊन गेलेली आहेत, की त्या लोकांची ते कलर कोर्स, हा कलर बनविणे, कलर तयार करणे, हा एक त्यांचा छंदच होऊन गेलेला आहे. एक प्रकारे त्यांचा छंद होऊन गेलेला आहे. फुरसतीच्या वेळेस ती लोक ते कलर तयार करत असतात, कलर बनवत असतात. त्याच्यामुळे
ते कलर अँड कॉम्बिनेशन ही सर्वात महत्वाची गोष्ट या गोंड वुमेन कडनं आपल्याला शिकायला मिळणार आहे. दॅट इज द लेसन. हा पार्ट येथे संपलेला आहे. याच्यावरच काही वर्कशॉप त्याने दिलेले आहेत. गोंड आर्ट तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायला लावले, तर काही वर्कशॉप आपण बघणार आहोत की गोंड आर्ट डेव्हलप अँड प्रेझर्व बाय रिलेटेड वर्ड्स टू गोंड आर्ट. गोंड आर्टच्या रिलेटेड वर्ड डेव्हलप्ड अँड प्रेझर्व बाय, या लोकांनी ती डेव्हलप केलेली आहे, विकसित केलेली आहे आणि ती जतन करून ठेवलेली आहे. ए मीडियम ऑफ या लोकांची ती एक पद्धत आहे की ती मेथड आहेत की कुठलं डॉट वापरायचे की स्ट्रेट लाईन वापरायची. दॅट इज द मीडियम ऑफ प्रिपेरिंग द कॅनव्हास. आणि ते स्वतः पृष्ठभाग तयार करतात. प्रिपेरिंग कलर्स आणि कलरची निर्मिती सुद्धा ते स्वतः तयार करतात. आउटलाइन्स हे त्यांच्या दिस इज द पॉइंट ऑफ देअर ड्रॉ, त्यांच्या चित्रांचे हे पॉइंट्स आहेत. व्हेरिएशन इन ड्रॉइंग, त्यांच्या ड्रॉइंग मध्ये चित्रकलेमध्ये या कलेमध्ये व्हेरिएशन आहेत. टेक्स्चर्स डिझाईन आणि ते टेक्स्ट वरती घेतलेली ती डिझाईन ही सुद्धा वेगवेगळे आहेत. बघा, डेव्हलप अँड प्रेझर्व बाय द गोंड ट्रायबल पीपल रेसाइडिंग लार्जली इन मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश एंड ओडिसा इन इंडिया. की ह्या लोकांनी या राज्यांमध्ये, भारतातले हे जे राज्य आहे या स्टेटमध्ये हे लोक मोठ्या प्रमाणावरती आहेत. मध्य प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती यांची संख्या आहे. त्यामुळे तिथे या लोकांनी ही कला विकसित करून ठेवलेली आहे. ए मीडियम, इट इज मीडियम ऑफ एक्सप्रेसिंग. ही एक मीडियम आहे, एक माध्यम आहे एक्सप्रेस करायची आपले थॉट, आपल्या फिलिंग्स, आपले इमोशन्स एक्सप्रेस करण्याची ही एक मेथड आहे, हे एक माध्यम आहेत. आणि रेकॉर्डिंग अँड प्रेझर्विंग व्हॉट इज सीन, आपण जे काही पाहिलं, बघितलं, काय ऐकलं, हे सर्व गोष्टी जतन करून ठेवण्याचं एक माध्यम आहे. ही कला ही एक माध्यम आहे. प्रिपेरिंग द कॅनव्हास medium, it is the surface on which the painting is drawn in the past. म्हणजे people used to draw pictures on earthen walls of their homes itself. आणि या लोकांनी त्या अर्थन वॉल वरती शी कला जास्त विकसित केले. तर सरफेस भाग त्यांची जे अर्थन वॉल आहे, तर सरफेस भाग आहे, त्याच्यातूनच ही कला पुढे आलेली आहे. प्रिपेरिंग कलर्स, ते वेगवेगळ्या प्रकारचे झाडांची पानं, फुलं, त्यानंतर खोळ, झाडांच्या साली, फुलं वापरून ह्या लोकांनी हा कलर तयार केलेले आहेत. इन द डेज ऑफ द पास्ट सेव्हरल थिंग्स इन नेचर सच ॲज अ सॉइल डिफरन्शिएट्स द ज्यूस ऑफ प्लांट्स, लीव्स, tree bark, flowers, fruits and even things like coal and cow dung were used to prepare colors. या लोकांनी हे कलर बनवण्यासाठी त्यांनी झाडांची पानं आहेत, रोपटे आहेत, ट्री बार्क आहेत, ह्या गोष्टी निसर्गातल्या गोष्टींचा वापर केलेला आहे. निसर्गातल्या जे जे निसर्गामध्ये अवेलेबल आहेत त्या गोष्टींचा त्यांनी वापर केलेला आहे. आउटलाइन्स इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट. The design may vary a little from artist to artist, but the design that feel it makes the all pictures look lively and attractive. आणि त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जरी त्याने चित्र रेखाटले असेल, आउटलाइन्स घेतलेली असेल, डॉट घेतलेला असेल, कर्वी शेप घेतलेला असेल, तरी त्यांनी कलर अतिशय काळजीपूर्वक व्हेरी केअरफुली यूज्ड कलर अँड कॉम्बिनेशन ही स्पेशालिटी आहेत. स्पेशालिटी ऑफ द गोंड पीपल, ती गोंड लोकांची ही स्पेशालिटी आहेत. व्हेरिएशन इन ड्रॉविंग, व्हेरिएशन आहे त्याच्या चित्रांमध्ये, अनेक प्रकारची चित्र त्यांनी रेखाटलेली आहेत. द कलर्स, टेक्स्चर्स अँड पॅटर्न्स यूज इन द ड्रॉविंग व्हेरी फ्रॉम पेंटिंग टू पेंटिंग. अतिशय सुंदर असे या लोकांनी हे चित्र रेखाटलेले आहे. व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये, विविधता आहे. टेक्स्चर्स डिझाईन बाय युजिंग डॉट्स, स्ट्रेट लाईन्स,
dotted lines, curvy shapes, and circles and simple, ह्या ज्या काही गोष्टी टेक्स्चर्स डिझाईन साठी सुद्धा त्यांनी अनेक प्रकारचे आकार त्यांनी घेतलेले आहेत. या आकारातून हे चित्र साकारलेले आहेत. अतिशय सुंदर आणि आपल्याला अमेझिंग करणारे, बघता क्षणी आपल्याला आवडणारे चित्र या लोकांनी हे प्रेझर्व करून ठेवले, डेव्हलप करून ते जतन करून ठेवलेले आहेत. त्याच्यामधलं बघा एक पुढचं जो आहे सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज आहेत. याच्यामध्ये चूक की बरोबर आपल्याला सांगायचं आहे, ट्रू फॉल्स सांगायचं आहे. ट्रू फॉल्स फॉक स्टेटमेंट त्यांनी खाली दिलेले आहे. फॉक आर्ट कन्वेज ए डीप थॉट्स. ही जी लोक कला आहेत, या लोक कलेतून आपल्याला गहन विचार व्यक्त होत असतो. हे स्टेटमेंट करेक्ट आहे, हे स्टेटमेंट ट्रू आहे. सेकंड स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे, द रूट्स ऑफ folk art's लाईफ इन वुमेन्स डेली चार्स. आणि या कलेची जी मुळं आहेत, या कलेची मुळं ही तिथल्या डेली वर्क्स मधून, रोजच्या कामधामातून, महिलांच्या रोजच्या कामातून ते व्यक्त केले जात असतं, किंवा ही मुळं तिथे आपल्याला बघायला मिळणार आहेत. हे स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे. डिझाईन्स आर नॉट इम्पॉर्टंट इन गोंड स्टाईल ऑफ आर्ट्स. डिझाईन ही इम्पॉर्टंट आहेत गोंड आर्ट मध्ये, गोंड स्टाईल मध्ये डिझाईन इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे हे वाक्य फॉल्स आहे, चुकीचे आहे. फोर्थ वन इज स्पेशल अटेन्शन इज गिव्हन टू द चॉईस ऑफ व्हेरियस कलर्स. मोस्ट इम्पॉर्टंट की स्पेशल अटेन्शन, त्या लोकांचं खास विशेष लक्ष कशावर असते, तर ते चॉईस ऑफ व्हेरियस कलर, कलर अँड कॉम्बिनेशन वरती, चॉईस ऑफ व्हेरियस कलर वरती. त्यामुळे हे स्टेटमेंट ट्रू आहे, हे बरोबर आहेत. ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन लँग्वेज स्टडी मध्ये आपण बघणार आहोत डू ॲज डायरेक्टेड. हा तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारला जातो प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा, कम्प्लीट द वर्ड्स युजिंग करेक्ट लेटर्स. एक करेक्ट लेटर्स, एक स्पेलिंग दिलेलं असतं आणि त्या स्पेलिंग मधलं एक अक्षर, एक अल्फाबेट त्या ठिकाणी गाळलेलं असतं, एक अल्फाबेट तिथे मिस केलेलं असतं आणि ते अल्फाबेट आपल्याला लिहावं लागत असतं. बघा या ठिकाणी एस डॅश ई एन ई, एस डॅश म्हणजे एस डॅश डॅश ते सी येणार आहेत, म्हणजे सीन हा शब्द तयार होणार आहे. सीन म्हणजे काय असतं, दृश्य. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, दुसरं शब्द आहे एस टी डॅश एल ई, म्हणजे या ठिकाणी स्टाईल, या ठिकाणी जो की गाळलेला शब्द आहे तो वाय आहे, म्हणजे स्टाईल असा शब्द तयार होईल. स्टाईल म्हणजे एक शैली, पद्धत. त्यानंतर तिसऱ्यामध्ये पी ए डॅश एन टी, इथे ज्या ठिकाणी गाळलेले शब्द आहे तिथे आय आहे, म्हणजे पेंट असा हा शब्द या ठिकाणी तयार होणार आहे. पेंटिंग करणे, चित्र रेखाटणे असं. चौथ्यामध्ये सी डॅश ई ए टी, इथे जो गाळलेला शब्द आहे तो आर आहे, म्हणजे क्रिएट हा शब्द पूर्ण होतो. क्रिएट हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होत आहे, म्हणजे क्रिएट म्हणजे तयार करणे, निर्मित करणे, निर्माण करणे. सेकंड म्हणजे कॉपी द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्टली. हे सेंटेन्स करेक्ट कॉपी करून लिहायचं आहे, तुम्हाला जसेच तसे लिहायचं आहे. ही स्टडीड आर्ट ॲट द जे जे स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई. सेकंड इज व्हॉट डीप थॉट दिस आर्ट कन्वेज अँड सो इझिली. आपल्याला या ठिकाणी हे गोंड आर्ट ही तुम्हाला समजली असेल. अतिशय सुंदर रित्या ही कला आपल्या समोर या लोकांनी मांडलेली आहे. आपण त्याच्यातून आपण सुद्धा ही कला किंवा तुमच्या जवळ असलेली एखादी कला ही विकसित करून तुम्हाला जतन करून ठेवायची आहेत, असं या गोंड आर्ट वरनं आपल्याला शिकायला मिळेल. तुम्हाला माझा लेसन आवडलेला असेल असे मी गृहीत धरतो आणि या ठिकाणी
तुम्ही सर्वांनी माझा लेसन शांतपणे ऐकून घेतला, समजून घेतला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.